विषयांतर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जेव्हा आपण इतिहास किंवा पौराणिक कथांचा विचार करतो ना, तेव्हा आपल्या मनात एक खूप स्पष्ट विभागणी असते. हो, अगदी कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट. बरोबर. कोण नायक आहे आणि कोण खलनायक आहे हे आपण आधीच ठरवून मोकळे झालेलो असतो. सगळं कसं अगदी स्पष्ट असतं. पण समजा या संपूर्ण महाकाव्यातला सर्वात तेजस्वी, सर्वात दानशूर आणि कदाचित सर्वात ताकदवान योद्धा हा असा माणूस असेल ज्याला समाजाने आयुष्यभर फक्त आणि फक्त नकार दिला तर? बापरे, हा विचारच मुळात खूप अस्वस्थ करणार आहे. हो ना. आणि म्हणूनच आज आपण अशा एका साहित्यकृतीच्या खोलात जाणार आहोत, जिने मराठी साहित्याच्या विश्वात अक्षरशः इतिहास घडवला. आजची आपली ही सखोल चर्चा शिवाजी सावंत यांच्या गाजलेल्या मृत्युंजय या महाकादंबरीवर आहे. आणि ही काही साधीसुधी चर्चा नाहीये. नक्कीच नाही. आज आपलं ध्येय फक्त या पुस्तकाचा सारांश देणं किंवा वरवरची गोष्ट सांगणं एवढंच नाहीये, तर या मृत्युंजय बुक समरीच्या माध्यमातून कर्णाच्या मनात जी वादळं उठली होती, त्याचा जो अस्तित्वाचा लढा होता आणि त्याच्या व्यक्तिमत्वाची जी प्रचंड गुंतागुंत होती, ती खऱ्या अर्थाने समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. खरं तर हा प्रवास खूप खेळून ठेवणारा आहे. कारण मृत्युंजय ही फक्त एक कादंबरी उरलेली नाहीये, तर ती आपल्या सांस्कृतिक जाणीवांचा एक मोठा भाग बनली आहे. अगदी बरोबर. म्हणजे बघा, 1967 मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली. आणि ती लिहिली कोणी? तर कोल्हापूरच्या एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या शिवाजी सावंतांनी. क्या बात है. म्हणजे त्यांच्या लेखणीची ताकदच तशी होती. प्रचंड ताकद होती. या पुस्तकाचं साहित्यिक वजन इतकं आहे की 1994 मध्ये शिवाजी सावंतांना भारतीय ज्ञानपीठाचा अत्यंत प्रतिष्ठेचा असा मूर्तिदेवी पुरस्कार मिळाला. अरे वा. हो, आणि हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक ठरले. हे खरंच खूप अभिमानास्पद आहे. पण मला वाटतं या पुस्तकाचं वेगळेपण याच्या कथेत आहे. म्हणजे ही काही ती नेहमीची महाभारताची कथा नाहीये. नाही, अजिबात नाही. इथे आपण घटनांकडे पांडवांच्या किंवा जिंकलेल्या लोकांच्या दृष्टिकोनातून बघत नाहीये. ही संपूर्ण कथा एका अत्यंत वादग्रस्त, प्रखर आणि तरीही कमालीच्या दुर्दैवी नायकाच्या म्हणजेच कर्णाच्या नजरेतून उलगडते. आणि ही कथा ज्या पद्धतीने सांगितली आहे ना, ती पद्धतच मला खूप भारी वाटते. कारण कर्णाला जर खरंच समजून घ्यायचं असेल तर सावंतांनी ही कादंबरी कशी रचली आहे हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. हो, त्या रचनेमुळेच तर सगळा फरक पडतो. हो ना. कारण ही काही एकदा काय झालं अशी सुरू होणारी साधी गोष्ट नाहीये. या पुस्तकात खूप प्रभावी अशा नाट्यमय स्वगतांचा वापर केलाय, म्हणजे मोनोलॉग्स. आणि ही महाकथा एकाच माणसाने नाही सांगितलीय. खरंय, ती चक्क 6 वेगवेगळ्या पात्रांच्या दृष्टिकोनातून आपल्यासमोर येते. बरोबर. सुरुवातीला स्वतः कर्ण, जो या पूर्ण कथेत 4 वेळा आपलं मनोगत मांडतो, त्यानंतर कुंती, मग दुर्योधन, कर्णाचा मानलेला भाऊ शोण, त्याची पत्नी वृषाली आणि अगदी शेवटी साक्षात श्रीकृष्ण. म्हणजे हे असं आहे की आपण एकाच माणसाला वेगवेगळ्या आरशांमधून बघतोय. हो. मी तर म्हणेन की हे एखाद्या मौल्यवान पण तडे गेलेल्या हिऱ्याला 6 वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाशात पाहण्यासारखं आहे. अरे वा, ही उपमा खूपच सुंदर आहे. थँक्यू. म्हणजे प्रत्येक प्रकाशात त्याचा एक वेगळा पैलू दिसतो आणि त्याच्या आतली एक वेगळी जखमही दिसून येते. अगदी तसंच होतं. आणि बघा, या तंत्रामुळे काय साध्य होतं, तर जेव्हा आपण एकाच व्यक्तीकडे वेगवेगळ्या अँगलनी बघतो तेव्हा ती प्रतिमा खूप जिवंत वाटते. नक्कीच. म्हणजे कुंतीच्या निवेदनातून आपल्याला एका असहाय्य आईची अपराधीपणाची भावना दिसते. दुर्योधनाच्या नजरेतून बघितलं तर कर्ण हा फक्त एक योद्धा नसून त्याचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ आणि सच्चा मित्र वाटतो. आणि शोनच्या दृष्टिकोनातून तो साक्षात देवासारखा आहे. बरोबर. तर वृषालीच्या नजरेत तो एक असा नवरा आहे जो जगासाठी कितीही कठोर असला तरी आतून तो प्रचंड हळवा आणि एकाकी आहे. सावंतांनी वापरलेल्या या 6 आरशांच्या तंत्रामुळे आपल्याला कर्णाची फक्त ती पौराणिक किंवा चमत्कारी प्रतिमा मिळत नाही. म्हणजे तो नुसता देव किंवा दानव राहत नाही. हो, त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्यासमोर एक असा माणूस उभा राहतो ज्याच्यात खूप राग आहे, प्रेम आहे, असुरक्षितता आहे आणि कधीही न भरून येणारं दुःखही आहे. पण मग ही जी गुंतागुंत आहे ती फक्त त्याच्या विचारांपुरती किंवा कुटुंबापुरती मर्यादित राहत नाही. प्रत्यक्ष समाजात आणि रणांगणावर त्याला ज्या अपमानांना सामोरं जावं लागलं त्याचा थेट परिणाम त्याच्या ओळखीवर झाला. हो, आणि तीच तर त्याची सर्वात मोठी शोकांतिका होती. म्हणजे या 6 आरशांमधून जेव्हा आपण पाहतो तेव्हा कर्णाच्या आयुष्यातली सर्वात मोठी जखम समोर येते. ती म्हणजे त्याचा स्वतःच्या ओळखीचा संघर्ष.
आयडेंटिटी क्रायसिस. अगदी बरोबर. कारण तो जन्माने सूर्यपुत्र आहे, क्षत्रिय आहे, पण तो वाढला कुठे? तर एका सारथ्याच्या म्हणजे अधिरथ आणि राधा यांच्या घरी. आणि त्यामुळेच त्याच्या माथी सूतपुत्र हा शिक्का कायमचा बसला. आणि त्या काळातल्या समाजरचनेत बघा, सूतपुत्र हा काही फक्त एक शब्द नव्हता, ती एक अत्यंत भेदक शिवी होती. हा शिक्का त्याच्यासाठी आयुष्यभराचा शाप बनला. हो, म्हणजे त्याची बुद्धिमत्ता, त्याची गुणवत्ता आणि त्याचा तो अफाट पराक्रम हे सगळं काही त्याच्या केवळ कुळामुळे दडपलं जात होतं. त्या काळातली जातीय व्यवस्था आणि सामाजिक चौकट किती घट्ट आणि क्रूर होती हे कादंबरीतल्या अनेक प्रसंगांमधून खूप स्पष्टपणे दिसतं. हो, सुरुवातीलाच द्रोणाचार्यांचा प्रसंग आहे. हो ना? केवळ तो एका सारथ्याचा मुलगा आहे या एका कारणावरून गुरु द्रोणाचार्यांनी त्याला अस्त्रविद्या शिकवण्यास थेट नकार दिला. हा त्याच्या आयुष्यातला पहिला मोठा आघात होता. आणि तो आघात तिथेच थांबत नाही. त्यानंतर रंगमंचावर जेव्हा तो आपलं कौशल्य दाखवायला जातो तेव्हा कृपाचार्यांनी त्याचं कुळ विचारून भर सभेत त्याचा अत्यंत बोचरा अपमान केला. ते खूप भयानक होतं. हो, आणि भीमाने तर त्याची हेठाळणी करताना असं म्हटलं की तुझ्या हातात धनुष्य शोभत नाही, तू जा आणि घोड्यांना मालिश कर. बापरे, हा केवढा मोठा अपमान आहे एका योद्ध्यासाठी. आणि हे कमी होतं की काय म्हणून द्रौपदीने स्वयंवरात दिलेला तो स्पष्ट नकार. भर मंडपात ती म्हणाली, मी एका सारथ्याच्या मुलाशी लग्न करणार नाही. हे एका माणसाने कसं सहन केलं असेल? खरंच कठीण आहे. म्हणजे स्वतःचं कर्तृत्व इतकं महान असतानाही केवळ जन्माच्या आधारे त्याला सतत खाली खेचलं गेलं. आणि या सततच्या नकाराचा आणि अपमानाचा त्याच्या मानसिकतेवर अतिशय खोलवर परिणाम झाला. हे फक्त शाब्दिक अपमान नव्हते, तर हे त्याच्या अस्तित्वावर केलेले क्रूर हल्ले होते. बरोबर. यातूनच त्याच्या मनात एक प्रचंड मोठा न्यूनगंड निर्माण झाला आणि त्याचबरोबर एक भयंकर चीडही आली. तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी अधिकाधिक आक्रमक होत गेला. आणि इथेच ना मला नेहमी एक खूप महत्वाचा प्रश्न पडतो. कोणता? कर्णाचा अर्जुनाबद्दलचा जो प्रचंड मत्सर होता तो केवळ एका स्पर्धेतून आला होता का? म्हणजे एका योद्ध्याला दुसऱ्या योद्ध्याबद्दल वाटणाऱ्या नैसर्गिक मत्सरातून, की अर्जुन हा त्या प्रस्थापित व्यवस्थेचा एक आदर्श प्रतिनिधी होता, ज्या व्यवस्थेने कर्णाला कायम नाकारलं, म्हणून तो अर्जुनावरचा राग होता? हा अँगल खूप महत्वाचा आहे. कारण अर्जुनाला ते सगळं अगदी सहज जन्माने मिळालं होतं, ज्यासाठी कर्णाला आयुष्यभर रक्ताचं पाणी करावं लागलं. तुम्ही अगदी मुळावर बोट ठेवलंत आणि या प्रश्नाचं उत्तर याच सामाजिक संघर्षात दडलंय. बघा, अर्जुन हा त्या अन्यायी व्यवस्थेचा लाडका होता. हो, तो राजपुत्र होता ना. बरोबर. राजपुत्र म्हणून त्याला सर्वोत्तम गुरु मिळाले, समाजाची मान्यता मिळाली आणि आदरही मिळाला. कर्णाकडे अर्जुना इतकीच किंबहुना जास्त क्षमता असूनही त्याला हे सगळं नाकारलं गेलं. म्हणजे त्याचा राग हा वैयक्तिक अर्जुनावर नव्हताच मुळी. अजिबात नाही. ती त्या संपूर्ण प्रस्थापित आणि पक्षपाती व्यवस्थेविरुद्धची चीड होती, जी अर्जुनाच्या रूपाने त्याच्यासमोर उभी होती. आणि इथूनच आपल्याला कर्णाच्या आयुष्यातील एका अत्यंत महत्वाच्या वळणाचा उलगडा होतो. दुर्योधनासोबतची मैत्री. अगदी बरोबर. दुर्योधनासोबतची त्याची मैत्री. हो, कारण ज्या भर सभेत कृपाचार्य आणि सगळे पांडव कर्णाचा अपमान करत होते, त्याला हसत होते, तिथे दुर्योधन पुढे येतो आणि तो त्याला थेट अंगराज बनवतो. हो ना. दुर्योधनाने त्याला अंगदेशाचा राजा घोषित केलं. जेव्हा संपूर्ण जग त्याला नाकारत होतं, त्याचं अस्तित्व पुसून टाकत होतं, तेव्हा दुर्योधनाने त्याला ती सामाजिक ओळख दिली, तो सन्मान दिला, ज्यासाठी कर्ण आयुष्यभर तडफडत होता. म्हणजे दुर्योधनाचा हेतू कदाचित राजकीय असेल? नक्कीच राजकीय असणार. त्याला अर्जुनाच्या विरोधात एक ताकदवान योद्धा हवाच होता. पण जर आपण कर्णाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर दुर्योधन हा साक्षात त्याचा तारणहार होता. हो ना, देवासारखाच धावून आला तो. त्यामुळे दुर्योधनाप्रती कर्णाची निष्ठा होती ती फक्त साधी कृतज्ञता नव्हती. तो त्याच्या नाकारलेपणाला मिळालेला, त्याच्या एकाकीपणाला मिळालेला तो एकमेव भक्कम आधार होता. आणि म्हणूनच दुर्योधन अनेक वेळा चुकीचा वागत असूनही कर्ण शेवटपर्यंत त्याच्याशी प्रामाणिक राहिला. कारण दुर्योधनाला सोडणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा एकमेव आधार गमावण्यासारखं होतं. खरंय. पण या ओळखीच्या संघर्षातच कादंबरीत एक असा प्रसंग येतो जो कथेला आणि कर्णाच्या आयुष्याला एका पूर्णपणे वेगळ्या वळणावर नेतो. तो जन्माचं रहस्य कळण्याचा प्रसंग. हो, युद्धाच्या अगदी तोंडावर एक अशी घटना घडते जी कर्णाच्या पायाखालची जमीनच सरकवते. प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्याच्या समोर येतात आणि त्याला त्याच्या जन्माचं गुपित सांगतात. ते त्याला सांगतात की तो सूतपुत्र नाहीये, तर तो स्वतः कुंतीचा पहिला मुलगा आहे. बापरे. म्हणजे ज्या पांडवांविरुद्ध तो लढायला उभा आहे तो त्यांचाच सर्वात मोठा भाऊ आहे. ही केवढी मोठी मानसिक उलथापालत असेल याचा नुसता विचार केला तरी अंगावर काटा येतो. हो ना.
या मानसिक धक्क्याची तीव्रता शब्दात सांगणं खरोखरच कठीण आहे. म्हणजे विचार करा, ज्या माणसाने आयुष्यभर स्वतःच्या अस्तित्वासाठी त्या सूतपुत्र या शिक्क्याशी संघर्ष केला, त्याला अचानक कळतं की त्याचा तो सगळा संघर्षच चुकीच्या माहितीवर आधारित होता. म्हणजे त्याचं अख्खं आयुष्यच एक खोटं होतं. अगदी. आणि ज्या आईने त्याला जन्म दिला, तिनेच त्याला जन्मता नदीत सोडून दिलं. ही वेदना आणि हा विश्वासघात माणसाला आतून तोडून टाकणारा आहे. जेव्हा त्याला हे सत्य कळतं, तेव्हा त्याच्या मनात राग, दुःख आणि शून्यता यांचं भयंकर मोठं वादळ निर्माण होतं. आणि इथे श्रीकृष्ण त्याला एक अत्यंत मोहाची ऑफर देतात. श्रीकृष्ण म्हणतात की जर तू पांडवांच्या बाजूने आलास तर तू सर्वात मोठा भाऊ म्हणून थेट सम्राट होशील. स्वतः अर्जुन तुझे पाय धुवेल. पण कर्ण त्याला ठामपणे नकार देतो. हो, मला नेहमी असं वाटतं की कर्ण आणि श्रीकृष्ण हे दोघं एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखे आहेत. बघा ना, दोघेही जन्माने वेगळे, एकाचे वडील राजे तर दुसऱ्याचे साक्षात देव. पण दोघेही वाढले कुठे? तर सारथी किंवा गवळ्यांच्या सामान्य कुटुंबात. खरंय, दोघांचीही पार्श्वभूमी खूप मिळतीजुळती आहे. तरीही दोघांचे मार्ग पूर्णपणे वेगळे झाले. आणि याच संवादात या कादंबरीचा सर्वोच्च नैतिक गाभा दडलेला आहे. जेव्हा श्रीकृष्ण त्याला सत्य सांगतात आणि धर्माच्या म्हणजेच पांडवांच्या बाजूने येण्याचं आवाहन करतात, तेव्हा कर्ण केवळ नकार देत नाही. तो साक्षात कृष्णाला जाब विचारतो. हो, तो कृष्णाला आणि त्याच्या त्या धर्माच्या व्याख्येला थेट आवाहन देतो. तो विचारतो, जेव्हा आयुष्यभर माझ्यावर अन्याय होत होता, मला अपमानित केलं जात होतं, तेव्हा हा तुमचा धर्म कुठे होता? क्या बात आहे. खूपच कडक प्रश्न आहे हा. जेव्हा मी खरोखरच एकाकी होतो, तेव्हा मला कोणीही मोठा भाऊ मानलं नाही. आज युद्धाच्या वेळीच फक्त अर्जुनाला वाचवण्यासाठीच तुम्हाला माझी आठवण का आली, असं तो विचारतो. सावंताने हे नातं अतिशय सूक्ष्मपणे आणि ताकदीने रेखाटलंय. कर्ण हा कृष्णाच्या मोठेपणालाही वैचारिक पातळीवर आव्हान देतो. आणि त्यानंतर कुंतीसोबतची ती भेट. युद्धापूर्वी कुंती गंगेच्या किनाऱ्यावर त्याच्यासमोर येते. ती अत्यंत वेदनादायी भेट असते. कुंती त्याला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करते, पण कर्णाच्या मनात तिच्याबद्दल प्रचंड राग आहे. साहजिक आहे, तीच तर त्याच्या सर्व दुःखांचं मूळ कारण असते. तरीही तो तिला वचन देतो. तो म्हणतो की तो अर्जुनाखेरीज इतर कोणत्याही पांडवांना मारणार नाही. तो तिला म्हणतो की तुझे 5 पुत्र नेहमी जिवंत राहतील. एकतर अर्जुन मरेल किंवा मी मरेन. हे खूप गूढ आणि उदात्त आहे. हो, आणि या वचनातून कर्णाचा मोठेपणा आणि त्याचवेळी त्याचं शल्य दोन्ही दिसून येतं. त्याला माहीत असतं की तो मृत्यूच्या दारात उभा आहे. कुंतीची ही भेट केवळ मातृत्वाची ओढ नव्हती, तर त्यातही कुठेतरी स्वार्थ होता. धर्माच्या बाजूने का उभं राहावं लागेना? म्हणजे तो दुर्योधनाची साथ सोडत नाही. नाही सोडत. कारण जेव्हा रक्ताच्या नात्याने त्याला नदीत फेकून दिलं होतं, तेव्हा याच मित्राने त्याला राज्याभिषेक करून जवळ केलं होतं. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? त्याच्या या वैचारिक आणि भावनिक संघर्षातूनच त्याच्यातील महान गुण आणि त्याचे सर्वात मोठे दोष निर्माण होतात. आपण त्याच्या दानवीरतेबद्दल नेहमीच ऐकतो. हो, दातृत्व तर त्याची ओळखच आहे. त्याचे अभेद्य कवच आणि कुंडल ही त्याची सर्वात मोठी ताकद होती. पण साक्षात इंद्राला त्याच्या मृत्यूचं कारण माहीत असूनही आणि स्वतःला ते दिल्याने आपला मृत्यू निश्चित आहे हे पूर्णपणे माहीत असूनही तो आपलं जन्मजात कवच आणि कुंडल दान करतो. हे खूपच अफाट आहे. हो ना, तो मरणाच्या दारात असतानाही याचक आल्यावर आपला सोन्याचा दात दगडाने उपटून देतो. होय, त्याची ही दानशूरता महाभारतात आणि मृत्युंजय कादंबरीत अतुलनीय मानली गेली आहे. सूर्योपासनेनंतर त्याच्याकडे जो कोणी काहीही मागायला येईल, त्याला तो कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नसे. पण इथे मला एक वेगळा आणि थोडा आधुनिक मानसशास्त्रीय विचार मांडावासा वाटतो. कोणता विचार? आपण नेहमी म्हणतो की कर्ण हा महान दानशूर होता. पण त्याची ही अफाट दानशूरता हा खरोखरच फक्त त्याचा चांगुलपणा होता की तो सतत नाकारला गेल्यामुळे निर्माण झालेला एक मानसिक आघात म्हणजे ट्रॉमा रिस्पॉन्स होता? हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे विचार करा, समाजाने त्याला कायम नाही म्हटलं. बरोबर. प्रत्येक ठिकाणी त्याला केवळ नकार आणि अपमान मिळाला. म्हणून मग त्याच्या मनात अशी एक भावनिक गरज तर निर्माण झाली नसेल ना की मी कोणालाही कधीच नाही म्हणणार नाही, कारण नाकारलं जाण्याचं भयंकर दुःख काय असतं हे मला जगातल्या इतर कोणापेक्षाही जास्त माहिती आहे. अरे बापरे. हां, खरोखरच एक अत्यंत सखोल आणि वेगळा दृष्टिकोन आहे. मानसशास्त्राच्या अँगलनं पाहिलं तर सतत नाकारलं गेल्यामुळे माणसाच्या मनात स्वतःच्या अस्तित्वाबद्दल शंका निर्माण होतेच. हो.
मी कोणाला तरी काहीतरी देऊ शकतो, म्हणजेच माझं काहीतरी महत्त्व आहे, ही भावना कदाचित त्याला जगण्याचं बळ देत असावी. त्यामुळे त्याचं हे दान केवळ औदार्य नव्हतं, तर ती त्याची स्वतःची मानसिक गरजही होती. बरोबर. आणि हीच तर या कादंबरीची खरी ताकद आहे. ती कर्णाला केवळ एक दैवी पुरुष न मानता त्याच्या मानसिकतेचे असे अनेक पदर उलगडते. पण त्याचवेळी कादंबरीने त्याचे दोषही लपवलेले नाहीत, हेही तितकंच महत्वाचं आहे. आपण केवळ त्याचं उदात्तीकरण करून चालणार नाही. नाही, अजिबात नाही. त्याचा तो तीव्र अहंकार, द्यूताच्या म्हणजे जुगाराच्या वेळेस दुर्योधनाला दिलेला तो मूक पाठिंबा आणि सर्वात भयंकर म्हणजे रागाच्या भरात द्रौपदीला दिलेली ती अत्यंत अपमानास्पद वागणूक. ते खूप धक्कादायक होतं. हो, जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा कर्ण तिथे उपस्थित होता आणि त्याने तिला भरसभेत वेश्या असं संबोधलं होतं. हा त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि कधी न पुसता येणारा डाग आहे. अगदी बरोबर. आणि हे दोषच त्याला देवत्वापासून वेगळे करतात. तो सर्व गुणसंपन्न नाहीये. त्याच्या असुरक्षिततेतूनच त्याचा अहंकार निर्माण झाला. स्वयंवरात द्रौपदीने केलेल्या अपमानाचा सूड त्याने अशा अत्यंत नीच मार्गाने घेतला, हे समर्थन करण्यासारखं नक्कीच नाही. बिलकुल नाही. पण बघा, याच कारणामुळे कर्ण हा साहित्यातला एक परिपूर्ण शोकात्मक नायक म्हणजे ट्रॅजिक हिरो ठरतो. तो देव नाहीये, तो हाडामांसाचा माणूस आहे. त्याच्यात उणिवा आहेत, त्यांनी गंभीर चुका केल्या आहेत. होय. पण या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तो स्वबळावर उभा राहिला. त्याच्यातल्या याच मानवी त्रुटी आणि त्याचे अफाट गुण त्याला अधिक खरा आणि आपलासा बनवतात. लोक त्याच्याशी जोडले जातात कारण त्याच्यात त्यांना मानवी संघर्षाचे एक खरं रूप दिसतं. खरंय. आपण या सखोल चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत आणि आता आपल्याला या कादंबरीच्या शीर्षकाकडे वळलो पाहिजे, मृत्युंजय, ज्याचा शब्दशः अर्थ होतो मृत्यूवर विजय मिळवणारा. पण महाभारताच्या युद्धात तर कर्णाचा अतिशय दारुण मृत्यू होतो. त्याचं रथाचं चाक जमिनीत रुततं, तो निशस्त्र असतो, तो परशुरामाची विद्या विसरतो आणि त्याच्या असहाय्य अवस्थेत त्याला मारलं जातं. बरोबर. मग मला सांगा, जर तो रणांगणावर असा मारला गेला तर तो मृत्युंजय कसा काय? हाच तर या महाकादंबरीचा सर्वात सुंदर आणि तत्वज्ञानात्मक संदेश आहे. बघा, हा विजय शारीरिक मृत्यूवरचा नाहीये, हा मूल्यांचा विजय आहे, तत्वांचा विजय आहे. मृत्यूने त्याच्या शरीराला संपवलं, पण त्याच्या तत्वांशी असलेल्या निष्ठेला तो संपवू शकला नाही. म्हणजे तो वैचारिक पातळीवर जिंकला. अगदी. त्याच्या दानशूरतेला, त्याच्या शब्दाला आणि त्याच्या अफाट संघर्षाच्या कहाणीला मृत्यू कधीच हरू शकला नाही. मृत्यूच्या अगदी शेवटच्या क्षणीही तो आपल्या तत्वांपासून ढळला नाही. आणि म्हणूनच काराच्या ओघात तो शारीरिकदृष्ट्या नष्ट झाला असला तरी त्याची कथा आणि त्याचे विचार अजरामर झाले. तो खऱ्या अर्थाने मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय ठरला. हे ऐकल्यावर खरंच खूप भारावून जायला होतं. या साहित्यकृतीने आणि आजच्या या चर्चेने अनेक नवीन दालनं खुली केली आहेत. जाता जाता या चर्चेतून एक गहन विचार समोर येतो, ज्यावर आपण सर्वांनी मनन करणं गरजेचं आहे. नक्कीच. ही मृत्युंजय कादंबरी आपल्याला महानता म्हणजे नक्की काय हे नव्याने ठरवायला लावते. महानता म्हणजे केवळ सर्व सुखसोयी, राज्याश्रय आणि जगाचा पाठिंबा मिळून शेवटी युद्ध जिंकण्यात आहे, की जिंकण्याची कोणतीही खात्री नसताना स्वतःला मोजावी लागणारी किंमत पूर्णपणे माहीत असतानाही आपल्या तत्वांसाठी, आपल्या शब्दांसाठी आणि आपल्याला आधार देणाऱ्या मित्रासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यात खरी महानता आहे. या प्रश्नाचा शोध घेणं म्हणजेच कदाचित खऱ्या अर्थाने मृत्यूवर विजय मिळवणं असू शकतं. वेळ काढून ही सखोल चर्चा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.